नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची एक छोटीशी रेसिपी आहे ती म्हणजे साबुदाणा खिचडी बनवण्याची. असंच का त्या दिवशी संकष्टी होती त्या दिवशी खिचडी केली होती, तेव्हा छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत, त्यानुसार आता तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की खिचडीसाठी बटाटा आणि मिरची घेतलेली आहे आणि साबुदाणा भिजत ठेवलेला होता. तर तेच खिचडी कशी बनते ते तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओमध्ये. तर बटाटा आणि मिरची छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. तेल तापत ठेवलेलं आहे कढईत. पहिल्यांदा तेल टाकलं की मिरची टाकायची, कारण मिरचीचा तिखटपणा त्यामध्ये मिसळावा म्हणून. मिरची चांगली तळून घेतली आणि नंतर मग बटाट्याचे छोटे काप धुवून पाण्यात ठेवलेले ते त्याच्यामध्ये टाकले. मग मिरची आणि बटाटा चांगलं तेलामध्ये परतून किंवा असं वाफलून घ्यायचं. परतून जरी घेत असलं तरी वाफलून घ्यायचं. वाफवल्याने बटाटा लवकर होतो, शिजतो, म्हणजे तळतो चांगला असं म्हणायचं. त्यामुळे बटाटा आणि मिरची चांगली तळून वाफलून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, एकदम थोडंसं मीठ टाकलं, कारण त्या बटाट्याला आणि मिरचीला व्यवस्थित ते लागावं म्हणून. आणि ते पण मग मीठ टाकल्यावर छान असं परतून घेतलं. खिचडी जरी साधी असली तरी तिची चव मनाला समाधान देते. तसंच आयुष्यही साधं आणि शांत असेल तरच खरं सुख मिळतं. मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या आनंदात जगायला शिकलं की आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं. मग नंतरनं जे भिजवलेलं साबुदाणा होतं त्याच्यामध्येच कूट टाकलं आणि मग ते चांगलं हलवून घेतलं. मी पण असंच करते, तेलात म्हणजे कढईत नंतर कूट नाही टाकत, तर साबुदाणामध्ये मिरची आणि बटाटा भाजेपर्यंत तळेपर्यंत साबुदाणामध्येच टाकते, कूट टाकून घेते. मग साबुदाणा, मग ते कूट टाकलेलं साबुदाणाचं आहे ते मग तेलात टाकून चांगलं परतून घ्यायचं. तुम्ही पण अशीच खिचडीची रेसिपी बनवता का? किंवा तुम्हाला जर बनवायला येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही पण जर अशीच सेम बनवत असाल तर व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि नंतरनं तेव्हा मी तुम्हाला आधी सांगितलेलं की खिचडीमध्ये तेलामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं. नंतरनं आता आपण जेव्हा टाकतो ना साबुदाणा आणि कूट, त्यानंतर पण थोडंसं मीठ आणि तूप टाकायचं. तुपामुळे खिचडी अशी मऊ मऊ होते. त्यामुळे मला तर तूप टाकून केलेली खिचडी खूप जास्त आवडते, कारण तेल टाकतो ना आपण, ती थोडी वातड वातड लागते. तुपाने थोडा तिला मऊसरपणा येतो. मग तूप, मीठ टाकून पुन्हा एकदा छान सगळं हलवून घ्यायचं आणि वाफलवत ठेवायची, झाकण ठेवून अशी छान परतून घ्यायची. जशी खिचडी बनवताना प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो, तसंच आयुष्यात प्रत्येक माणूस आणि प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. थोडं गोड, थोडं तिखट, थोडं साधं, याच मिश्रणातून आयुष्याची खरी चव तयार होते. त्याच पद्धतीने आमची छान अशी खिचडी पण तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली खिचडी बनवण्याची छोटीशी रेसिपी? व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खिचडी तुम्ही अशीच खिचडी बनवली तर दह्यासोबत खायला पण विसरू नका. तर हा असा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. आवडला असला तर नक्की लाईक करा. आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट करा. असंच छोटी छोटी रेसिपी बघायला नक्की आवडेल. ही खिचडी आमच्या आईंनी बनवतानाचा मी व्हिडिओ केलेला आहे. मी पण सेम अशीच खिचडी बनवते. तर पुन्हा एकदा खिचडी जर आवडली असेल मी बनवलेली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.